जय बाळूमामा. आज आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बाळूमामांची कथा. विठू पुजारी हे रेदाळ ग्रामचे ग्रामस्थ होते. त्यांच्या पत्नीचं नाव हे मायप्पा होते. ते आपल्या बंधू भगिनीसोबत सुखसमाधानाने नांदत असत. घरामध्ये पण त्यांच्या घरामध्ये एकच उणीव असे की त्यांना संतान सुखच नव्हते. मग काही कालावधीनंतर त्यांची पत्नी मायप्पा गर्भवती राहिली. सर्वजण आनंदी झाले. पण काय झाले, 9 मासही पूर्ण झाले तरीही त्यांची प्रसूती होत नव्हती. 10 मास झाले तरीही त्यांची ती प्रसूती होत नव्हती. मग सगळेजण चिंतित झाले. असे की ते आणखी म्हणजे महिने गेले तरी पण त्यांचे गर्भारपण हे सुरूच होते. अमावस्या किंवा पौर्णिमा आले की त्यांचे पोट मोठे दिसत असेत. म्हणजे सन 1927 सालात ची ही गोष्ट आहे, त्या काळची ही गोष्ट आहे. तेथे आधुनिक सेवा, दवाखाने असे इतकं म्हणजे जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. मग त्यांनी आणखी काही उपाय केले. वैद्य बोलवले, डॉक्टर, देवऋषी यांच्याकडून उपाय केले. नंतर मांत्रिक, जादूटोण सर्वजणांकडूनच त्यांनी प्रयत्न केले, पण ते शेवटी तिथे हातच टेकत. मग त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने त्यांना सांगितले की अक्कोळचे बाळूमामा हे थोर आहेत, त्यांच्या पायीशीच तुम्हाला उपाय सापडेल, की दुसरीकडे तुम्हाला उपाय भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही जावा आणि त्यांची भेट घ्या. मग त्यांचे हे वाक्य ऐकून विठू पुजारी हे त्वरित निघाले, आदमापुराला आले. त्यांच्या पत्नीलाही सोबत घेऊन आले. मामा आदमापुरात असतात. मरगुबाईच्या मंदिरात मुक्कामी असत. तेथे सर्वजण आले, आदराने त्यांना नमस्कार करतात. मग विठूच्या पाहुण्यांनी सांगितले मामासी की त्यांचे घराणे काय आहे. मग मामांना थोडा राग आला. मामाने त्यांना शिव्या देणे सुरू केले. ते म्हणले, अरे मी का डॉक्टर आहे का सुई करणार तुमचे बाळातपण? तुमच्या राडी धुण्यास कोण आहे मोकळा? तुम्ही आला तसा खाण्याचा प्रसाद खा आणि आपापल्या ग्रामी चालते हो. आणि पुन्हा इकडे येऊ नका मला तोंड दाखवायला, म्हणजे मला मुख दाखवायला तुम्ही इकडे येऊ नका. आणि ते लगेच तुम्ही इथून लगेचच निघून जावे असे बाळूमामा त्यांना सांगतात. मग विठू धनगर इतकं दृढ विश्वास मनात की आम्ही तुमच्यावरच आलेला आहे, सगळा भार आता आमचा तुमच्यावरच आहे, तुम्ही आम्हाला तारा किंवा मारा, मामा कोणत्याही उपाय करा आणि हे तुम्ही करून घ्या, हमी देते. मग ते कंटाळून परत जाते, सत्वपरीक्षा घेते. मग मामांना खूप विनवल्यानंतर मामा काही मानाना तरी मग विठू पुजारी म्हणलेत की आम्ही आपण इथंच मुक्कामी राहू. बाळूमामा म्हणले, इथे मुक्कामी राहा, बकऱ्याची सेवा करावं लागेल, रात्रंदिवस पडलेले ते सर्व काम करावे लागेल, तरच मी तुमचे घराणे ऐकून घेईन असे करतात. मग सगळ्या जणांनी विचार करून त्यांचा भाऊ विठू पुजारीचा भाऊही म्हणला, आपण वहिनींच्या जीवापेक्षा दुसरं आपल्याला लाखमोलाचं काहीच नाही, त्यामुळे आपण सर्वजण इथेच राहूया. मग ते इथेच बाळूमामाच्या तळावर राहिले. विठूची पत्नी सासूसुने गर्भारपणे राबत असे काही दिवस झाले. त्यांचे पूर्ण 27 महिने पूर्ण झाले. मुक्काम अखंडित परिसरात एकटीच असे मायप्पा, म्हणजे त्यांची ती बायको एकटीच असताना डोंगरावर एक चित्ती म्हणजे एकटीच होती. गर्भारपण ते सोसत होते. अकस्मात मामा प्रकटते, म्हणजे तिच्या पुढे अकस्मात मामा येऊन सांगतात की एकदिनी हाताची छडी हनुवटीसाला लावून की आता तुझे गर्भारपण संपलेले आहे. सर्व मंडळी ग्रहाचे आनंदित होती. 5 ऑक्टोबरला 29 रोजी मायप्पा प्रसूत होत, म्हणजे तिला मुलगा होतो. श्रद्धावान धनगर म्हणजे बाळूमामा त्यांची सत्वपरीक्षा घेत आणि मामांचा हा चमत्कार ऐकून सगळे थक्क होते. मग ती प्रस्तुत होत, तिला मुलगाही होत. मग पुढे बाळूमामा 6व्या दिवशी त्यांच्या ग्रामी येत, म्हणजे गावात येत असत. आणि 2 प्रहरी घरासमोर मायप्पाला विचारत की तुझे बाळातपण सुखरूप पार पडले का, सांग माई मला. मग ती होय म्हणून मामाला उत्तर देते आणि तुमच्या आशीर्वादामुळे मला पुत्र झाला असे आनंदात सांगत असते. आता मामा म्हणतात, आता नाही मी येत, आता जातो पुढे, म्हणून घेऊन मामा निघून गेलेसी. पुढे नंतर त्यांनी बाळाचे बारसे घालून विठू धनगरांनी बाळाचे बारसे घालून त्या बाळाचे नाव बाळू असे ठेवलेले असे. तो बाळू पुढे 2 वर्ष पूर्ण होती. पुन्हा विठू धनगर हे 2 वर्ष मामांची आनंदपणे सेवा करत
पुढे म्हणजे तो बाळू मुलगा होता ना, तो पुढे मोठा होत असे. 10-12 वर्षाचा झाला तर तो राखणीस बाळूमामाची बकरी राखणीस येतो. बाळूमामाच्या बकऱ्यांची राखण करतो. बाळूमामा सगळ्यांना सांगतात की विठू आणि मायप्पाचा मुलगा आहे म्हणून, आणि सगळेजण रेंदाळे गावी निरोपाने आनंदाने राहतात. आता मायप्पा कासावीस होत असत. तिला आठवतात ते 27 महिने, की जे 27 महिनेची सुटका करण्यासाठी बाळूमामाने सुदर्शन चक्र सोडले होते आणि त्या चक्राचा आघात होऊन हा बाळूचा कान कातरला गेलता. ही खूण आजही स्पष्टपणे दिसत होती. ते आपल्या उघड्या डोळ्यानेही पाहत होते. बाळूच्या कानाशी कातरल्यासारखी ती जन्मखूण होती. बाळू हा आणखी सुद्धा हयात आहे. तो 80 वर्षाचं वय त्याचं आहे असे म्हणतात. बाळू ऐसा म्हणजे ते गाणं खूप छान गात होता. तो सत्तरीतही गाणं छान गायचा. महालिंगरायाच्या ओव्याचे गायन करायचा आणि भावकासे मुग्ध करायचा. 70च्या आसपाससुद्धा तो बकरी राखण्यास बाळूमामाच्या आला होता. असे म्हणतात की क्वचित एवढे भाग्यवंत ते होते. पिढ्यानपिढ्या ते म्हणजे असे बाळूमामाची सेवा करत असे. ही होती आजची कथा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा. ही सर्व कथाही मी बाळूमामाच्या सद्गुरू बाळूमामा लीलामृत या ग्रंथातून तुम्हाला सांगितलेली आहे. जरी चुकले असल्यास काही क्षमा असावी. धन्यवाद.